असेच लाता घालू इच्छितील लोक जेव्हा मी सांगेल की गड आला पण सिंह गेला, म्हणून कोंढाण्याचं नाव सिंहगड नाहीये. आलात तर तुम्हाला मी पुरावे देतो. तानाजी मालुसऱ्यांचं जे युद्ध झालं, आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाचं आणि मग लढाई झाली, त्यात त्यांना वीरमरण आलं. ती लढाई 1670ची. आणि त्याआधी 1663 मध्ये महाराजांचं एक पत्र आहे ज्यामध्ये उल्लेख केलेला आहे गडावर फितव्याच्या संबंधित, म्हणजे ही लढाई नंतरची आणि पत्राचा उल्लेख आधीचा. बरोबर. तर या पत्राची प्रत ज्येष्ठ साहित्यिक राची ढेरे यांच्याकडे आहे. त्यांचा नरसिंह या विषयावर खूप अभ्यास आहे आणि त्यांनीच सांगितल्याप्रमाणे सध्याच्या सिंहगडावर पूर्वी नरसिंहाचं मंदिर होतं, त्याची उपासना केली जायची. त्यामुळे या गडाचं नाव सिंहगड असं पडलं. मग आता प्रश्न येतो की गैरसमज झाला कसा, आणि गड आला पण सिंह गेला हे वाक्य आलं कुठून? 1970च्या दशकात बाबासाहेब देशमुख नावाचे फार मोठे शिवशाहीर होऊन गेले. त्यांनी तानाजी मालुसरेवर एक पोवाडा रचला आणि तो प्रसिद्ध झाला. आणि त्याच्यातलं वाक्य म्हणजे गड आला पण सिंह गेला हे अत्यंत प्रचलित झालं. आणि मग तानाजी मालुसरेंचं शौर्य आणि महाराजांच्या तोंडून निघलेलं हे वाक्य हे जनसमुदायाला भयंकर आवडलं आणि तोच इतिहास म्हणून सगळ्यांनी स्वीकार केला. खरा पत्रांमध्ये जो आहे तोच खरा इतिहास, आणि तो आज मी तुम्हाला सांगितला. धन्यवाद.